पोलिसांनी एकदा जर ठरवलं कुठल्या आरोपीला पकडायचं तर पोलीस काहीही करू शकतात. वसईच्या माणिकपूर परिसरात देखील अशी एक घटना घडली होती आणि तब्बल 400 सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत. क्षुल्लक कारणावरून मारामारी झाली होती आणि या मारामारीत एका इस्पाचा जीव गेला होता. ही घटना घडली होती 16 तारखेला. 16 तारखेला वसईच्या आंबाडी रोड परिसरात जी खाऊ गल्ली आहे त्या ठिकाणी शरीफ बरकत खान हे खाली पडले आणि तिथेच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना झाल्यानंतर जो आरोपी मध्ये फक्त ब्लू कलरचं शर्ट होतं, त्याच्या मोटरसायकलला कुठल्याही प्रकारची नंबर प्लेट नव्हती. त्याने इथून जे आहे की मुंबई गाठली, परंतु मुंबई गाठत असताना देखील त्याने अनेक रोड चेंज केले. कधी रेंज ऑफिसकडून सरळ गेला, कधी सातिवली रोडवर गेला, असं करत करत त्याने जोगेश्वरी गाठली. परंतु पोलिसांनी 2 दिवसात 400 सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि वसईमध्ये तो नोकरी शोधत होता. घटनेच्या दिवशी त्याला भूक लागली होती म्हणून तो खाण्यासाठी काहीतरी शोधत होता. त्याला खाऊ गल्ली दिसली म्हणून तो रॉंग साईडने आला. रात्रीची वेळ होती, त्याला वाटलं की काही होणार नाही, परंतु यांना धक्का लागला. धक्क्यातून क्षुल्लक कारणावरून मारामारी झाली आणि मारामारीतून यांचा जीव गेला होता. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जवळपास 10 ते 15 फेरीवाले आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत ते लोक धंदा करतात, परंतु कोणीही या प्रसंगी त्यांना वाचवायला आलं नाही. त्यांच्यात भांडणं होत होती, त्यांच्यात मारामारी होत होती, परंतु कोणीही त्यांना वाचवायला आले नाही. क्षुल्लक कारणावरून एका इस्माला जीव द्यावा लागला, आपला जीव गमवावा लागलेला आहे. परंतु पोलिसांनी अवघ्या 48 तासामध्ये या एका आरोपीला जोगेश्वरहून अटक केलेली आहे. यापुढे लोणावळ्याला जायचा त्याचा प्लॅन होता, परंतु वेळीच पोलिसांनी त्याला पकडलं, त्यामुळे तो मुंबईच्या जोगेश्वरी इथे सापडला. या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे की पोलिसांची कामगिरी ही सलाम करण्यासारखी आहे, कारण पोलिसांची डीबीची टीम जी आहे, डिटेक्शन ब्रांच, ही पूर्ण कामाला लागलेली. सलील पाटील आणि त्यांची टीम अहोरात्र काम करत होती, कारण 400 सीसीटीव्ही फुटेज तपासणं ही काही खाण्याची गोष्ट नाही. त्यामुळे एकंदर पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्रच कौतुक होते. पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूया. खाऊ गल्लीमध्ये जो यातील फरार आरोपी होता तो जेवणाच्या शोधासाठी म्हणून चालला होता. त्या दरम्यान समोरून एक इसम आला. त्या इसमाची आणि जो आता फरार आरोपी होता त्यांची शाब्दिक वाद झाला. वादावरून दोघांमध्ये झटापट झाली आणि झटापट झाली. त्या दरम्यान यातील जो पाहिजे आरोपी होता त्याने धक्का मारला आणि धक्का मारल्यामुळे तो खाली पडला. जागेवरती काही जे लोक होते की त्यांना झटापटी होताना पाहणारे, त्या लोकांनी सांगितले की बाबा त्यांची एक जावा कंपनीची बाईक आहे आणि ब्ल्यू शर्ट घातलेला इसम आहे आणि तो बाईक घेऊन यू टर्न मारून पळून गेलेला आहे असं सांगितल्यामुळे साधारणपणे माझे DB पथकाचे सनील पाटील आणि त्याचे जे सोबतचे अंमलदार आहे यांनी साधारणपणे 350 ते 400 सीसीटीव्ही फुटेज चेक करून थोडं चेहरा मॅच करत जाऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे. आरोपीला कुठून पकडला आहे? आरोपीला जोगेश्वरी येथून पकडलेला आहे. आरोपीची पार्श्वभूमी काय? आरोपी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचा. तो मूळचा राहणारा रायपूर येथला आहे आणि 2 वर्षापासून कर्जत येथे सहाय्यक मॅनेजर म्हणून काम करत होता आणि गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी त्यांनी ज्या ठिकाणी हॉटेल मॅनेजर म्हणून काम करायचा तिथलं नोकरी सोडलेली आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं दोघांमध्ये? त्या दिवशी तो जो आरोपी आहे पाहिजे आरोपी हा जेवणाचे शोध घेत चालला असताना समोरून अचानक हा मयत आहे समोर आल्यामुळे दोघांमध्ये वाद झालेला आहे. कोणी कोणाला मारलं? याच्यामध्ये आरोपीने जो मयत आहे त्याला 2 चापटा मारल्या आणि त्याने धक्का दिल्याने तो मयत हा खाली पडला.